मला या यज्ञामध्ये का बरं प्रवेश करता येणार नाही? कारण का तू ऋषीपुत्र नाही आहेस, म्हणून तुला या यज्ञामध्ये यज्ञजप करता येणार नाही. तू जा जा जाऊन तुझ्या मातेला विचार. काय? मी ऋषीपुत्र नाही? आपण आपल्या यज्ञजपासाठी आताच जातो आणि या प्रश्नाचं उत्तर मी माझ्या मातेला विचारतो. ओम गणपते माते, माते मला आता सांग माते, मी कोण आहे? मी कुणाचा पुत्र आहे माते? आज अचानक का बरं मला असा प्रश्न विचारला आहे? माते, माते मी महर्षींच्या आश्रमात यज्ञासाठी गेलो असता तेथे त्यांनी माझा घोर अपमान केला व मला सांगितले की तू ऋषीपुत्र नाही आहेस. माते, जर मी ऋषीपुत्र नसेन तर कोण आहे मी माते? कुणाचा पुत्र आहे? पुत्रा, ज्या यज्ञशाळेमध्ये ज्या लोकांनी तुला नकार दिला ते स्वतः सुद्धा स्वयं ऋषी नाहीत. ऋषी तो विराट स्वभावाचा श्रेष्ठ असतो. पण पुत्रा, तू असा प्रश्न विचारला जातो ना उत्तर दिलं जातं. माते, माते तू अजूनही मला खरं सांगत नाहीयेस. तू माझी माता आहेस की कलंकिनी आहेस? पुत्रा, तू तुझ्या मर्यादित राहा. वेळी वाटे शब्द बोलू नकोस. अरे, आई ती आई असते ना, ती अपवित्र असते ना कलंकनी असते. पुत्रा, तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे, ती तू ठीक कर. माते, माते तू अजूनही मला खरं सांगत नाहीयेस. तू दृष्ट आहेस, नाही. तू कलंकिनी आहेस, तू पुत्रा, तू कठोर शब्दात मातेचा अपमान केला आहेस. जा जा जा, मी तुला शाप देत आहे. नाही माते, तू एक महाभयंकर दानवाचरण करणारा मुलाचा बाप असेल. नाही माते, त्याच्या अत्याचाराने तूच नाही तर हे संपूर्ण त्रिलोक थरथर कापू लागले. येते मी. ही कठोर शब्दात हे गृष्मदृषी, मातेच्या शापापासून मुक्ती मिळवण्याचा कोणताही उपाय नाही. मातेचा शाप कधीही निष्फळ ठरत नाही. आता तुझी रक्षा फक्त श्री गणेशच करू शकतो. फक्त श्री गणेशच करू शकतो. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. गृष्मद, डोळे उघड. मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. माझी आराधना पूर्ण झालेली आहे. तू आता तुला पाहिजे तो वर मागून घे. हे गणेशा, तुम्ही तर सर्व जाणता. हे गणेशा, मला माझ्या मातेने असा श्राप दिला आहे की त्यातून मी फार त्रस्त झालो आहे. गणेशा, कृपा करून तुम्ही मला यातून योग्य तो मार्ग दाखवा. गृष्मद, मातेच्या शापाला संसारात कोणीच काही करू शकत नाही. पण मी तुझ्यासाठी फक्त एकच करू शकतो की तू वरद विनायक प्राचीन मूर्तीची स्थापना कर. गणनात्वा हा मंत्र जप करत असताना तुला तुझ्या शिंकेतून एक बलवान पुत्र प्राप्त होईल. त्याचे नाव भद्रक त्रिपुरासुर असं प्रसिद्ध होईल. तो तुझा पुत्र सर्व त्रैलोक्य जगतात नाव करेल. तथास्तु तथास्तु तथास्तु.
ओम गणनात्वाय नमः। ओम गणनात्वाय नमः। ओम गणनात्वाय नमः। आछि! हे बालका, तू कोण आहेस? तू कुणाचा पुत्र आहेस? हे ऋषीवर्य, तुम्ही सर्वज्ञ ज्ञानी असून मला प्रश्न का बरं विचारला? आताच झालेला तुमच्या शिक्षेतून माझा जन्म झालाय. मी आपलाच पुत्र आहे. हे पितामहा, तुम्ही मला आज्ञा करावी की मी काय करावे? हो बालका, तू माझाच पुत्र आहेस. तुला मंत्र उपदेश करून ज्ञान प्राप्त करून दिले पाहिजे. हे बालका, तू श्री गणेशांचा गणनत्व मंत्र अनुष्ठान करून प्रत्यक्ष श्री गणेशांना प्रसन्न करून घे. श्री गणेश प्रसन्न झाले की तू तुला हवा तो असा इच्छितवर मागून घे, म्हणजे तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. कशी आज्ञा पितामहा? तथास्तु. पिताश्रींच्या आज्ञेप्रमाणे मी श्री गणनाथवाय मंत्राचा अनुष्ठान करण्यास सुरुवात करतो. गृषम ऋषीच्या आज्ञेप्रमाणे भद्रक बाळाने श्री गणेशाची आराधना करण्यास सुरुवात केली. हजारो वर्ष तपश्चर्या करत असता असता भद्रक बाळ हळूहळू मोठा होऊ लागला. पण गणेशाची आराधना मात्र अखंडितच चालू राहिली. अखंडितच चालू राहिली. अखंडितच चालू राहिली. ओम गणनाथाय नमः. ओम गणनाथाय नमः. ओम गणनाथाय नमः. बालक, तुला प्रसन्न झालो आहे. तू माझ्याकडून इच्छितोवर मागून घे. हे देवादिदेवा गणनाथा, तुम्ही मला दर्शन देऊन प्रसन्न झाला आहात. तुम्ही मला या चराचर ब्रह्मांडावर स्वामित्व करण्याचे सामर्थ्य द्या. हे बालका, प्रत्यक्ष तुला 3 शस्त्र लोखंडाचे, सोन्याचे व रुपयाचे हे 3 पुरे तुझ्यापाशी असतील. म्हणून बालका, तू या त्रिलोकात पुष्कळ सुख भोगल्यावर श्री भगवान शिवशंकर आपल्या त्रिशूळ बाणाने 3 शस्त्रांचा विनाश करतील आणि तुझी मनोकामना पूर्ण होईल. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. हजारो वर्षांनी गणरायाची आराधना करून देव, दानव आणि मानव या त्रिलोकात कोणीही माझा पराभव करू शकणार नाही. जय श्री गणेशाय नमः. जय श्री गणेशाय नमः. नारायण 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 नारायण. काय योग साधला, जन्म तुला लाभला. काय योग साधला,
जय जयकार असो. त्रिपुरासुरा, अरे आज असा आनंदी दिसतोस. अरे 3 तास सप्तपाताळ भ्रमण करणारा नारद मी तर माझ्या भेटीला यार असेल तर मला आनंदच वाटणार. नारायण नारायण. त्रिपुरासुरा, असा कोणता आनंद झाला आहे की तू इतका आनंदी झाला आहे? अरे नारदा, विष्णुरायाची हजारो वर्ष तपश्चर्या करून मला गणपतीने अजस्त्राचा वर दिला की तू सर्व देव, दानव आणि मानव या त्रिलोकात कोणीही माझा पराभव करू शकणार नाही. मी अजिंक्य आहे, अजिंक्य. नारायण नारायण. एवढी प्रचंड शक्ती प्राप्त करून घेतलीस, अरे मग तिचा काय उपयोग? नारदा, तुला नेमकं काय म्हणायचं? मला काय म्हणायचं आहे? अरे एवढी प्रचंड शक्ती प्राप्त करून घेतलीस, पण तुझं अजून या मानव लोकांमध्ये कुठे सुद्धा नाव नाही. मग कसं बरं होणार? होय नारदा, नारायण नारायण. मग तू मला सांग, तू माझ्यासाठी कोणता संदेश देणार आणि मी काय करायला पाहिजे? त्रिपुरासुरा, अरे आपल्या हातापायाची बोट सारखी नसतात. या डाव्या हाताने सुरुवात केलीस ना तर या उजव्या हाताला 10 वळ येतं, आणि या उजव्या हाताने सुरुवात केलीस तर डाव्या हाताला 10 वळ येतं. मग त्रिपुरासुरा, यातलं पहिलं कुठलं आणि 10वं कुठलं हे आपल्याला कसं बरं कळणार? नारायण पहिलं कलिक साधन. होय नारदा, बरोबर आहे तुझं. मग तुम्हाला सांग, मी काय करायला पाहिजे? त्रिपुरासुरा, अरे ऐक सांगतो. आज दिवस आनंदाचा, अरे कळीच्या या सोहळ्याचा, आणि आनंद वाटे माझ्या हो मनाला, आनंद वाटे माझ्या हो मनाला. नारायण
त्रिपुरासुरा, अरे तुला जर या त्रैलोक्याचा राजा व्हायचा असेल ना, तर प्रथमतः या पृथ्वी तलावरती जीव सजीव राजे महाराजे ऋषी मुनी अरे यांचा छळ करावयास सुरुवात कर. म्हणजे सर्व घाबरून तुला राजा मानतील. राजा आणि नंतर मात्र इंद्र ब्रह्मा विष्णू यांच्यावर स्वार हो. अरे देवांना भयभीत करून सोड. आणि नंतर मात्र त्या भोलेनाथाच्या कैलासावरती आक्रमण कर. म्हणजे तुझे काम हत्ते होईल. त्रिपुरासुरा, अरे तुझ्या शक्तीचा गर्व आणि त्या देवानं सुद्धा आपल्या शौर्याचा गर्व होणार. त्रैलोक्याचा राजा, त्रैलोक्याचा राजा त्रिपुरासुर. अरे पहिली स्वारी द्या देवेंद्राच्या त्रिपुरासुरा, येतो मी. झाले कालीचे हो साधन, माझे नाम नारायण. झाले कालीचे हो साधन, माझे नाम नारायण. नारायण त्रैलोक्याचा राजा, तीन ताळ सप्त पाताळ भ्रमण करणारा नारद तर नक्कीच खरं सांगणार. मला प्राप्त झालेली अफाट शक्ती पाहून त्या देवांना सुद्धा आपल्या शौर्याचा गर्व झाला असणार. या पृथ्वी तलावरती असलेले ऋषीमुनी राजे महाराजे सर्व जीव सजीव यांचा छळ करून पहिले द्वारे त्या इंद्राच्या अमरावतीवर
इंद्राच्या दरबारी देव बसले सभेला, इंद्राच्या दरबारी देव बसले सभेला, नारदाची स्वारी अगणी घे त्रिभुवनाला, नारदाची स्वारी अगणी घे त्रिभुवनाला. सर्व देवतागणांच्या चरणी या देवऋषी नारदाचा प्रणाम असो प्रभू, प्रणाम असो. या नारद मुनी या 33 कोटी देवांच्या सभेमध्ये आपले स्वागत आहे. सर्व देवगणांना सभा घेण्याचे कारण आपण कथित करावे. देव हो, असुरा त्रिपुरासुरानं हजारो वर्षे गणेशाची आराधना करून गणनात्वा या मंत्राचं अनुष्ठान करून अमरत्व प्राप्त केलं आहे प्रभू, अमरत्व प्राप्त केलं आहे. जर का त्रिपुरासुरानं हे सारे त्रिभुवन जर का जिंकून घेतले तर या पृथ्वी तलावरती हाहाकार निर्माण होईल प्रभू. पृथ्वी माता चिंतेमध्ये पडेल. नारायण नारायण. नारद मुनी, जर का त्या त्रिपुरासुराने सारे त्रिभुवन जिंकून घेतले तर सजीव सृष्टीला गिरिकिन्नरात फेकून देईल व या पृथ्वीवर आकार निर्माण होईल. नारद मुनी, या सृष्टीवर येणाऱ्या प्रत्येक संकटाचे निवारण करणे हे आमचे परम कर्तव्य आहे. या दृष्ट त्रिपुरासुराचाही नाश नक्की केला जाईल, कारण मरण हे विश्वातील विधिलिखित असं सत्य आहे. तुम्ही निश्चिंत राहा. या सृष्टीवर आलेल्या संकटाचं निवारण करण्यास हे आमच्या देवतांचं कर्तव्य आहे. तुम्ही तुमचे विश्वभ्रमंती अशीच सुरू. नारायण नारायण. मुनिवर्य, या दैत्याने या विश्वावरती अशी अनेक संकटे निर्माण केली. राग, मोह, माया, मत्सर याद्वारे सृष्टी नष्ट करून पाहिली. परंतु मुनिवर्य, आम्ही 33 कोटी देवांनी मिळून याही संकटाचे निवारण केले आहे. तरी तुम्ही निश्चिंत राहा. नारायण नारायण. भोलेनाथ, विष्णुदेव, इंद्रदेवा, पितामहा ब्रह्मदेवा, आजची सभा इथेच समाप्त करावी. नारायण नारायण. चरण धरावे गुरुजनांचे, सार्थक होईल या जन्माचे, सार्थक होईल या जन्माचे. पुन्हा जन्म नाही या भुवरी, एकदाच जन्म येई उदयी. पुन्हा जन्म नाही या भुवरी, एकदाच जन्म येई उदयी. नारायण नारायण. नारायण
सेवकानो, या इंद्रदेवाची अशी मनोकामना आहे की रंभेला माझ्या या दरबारात नृत्याविषयी आमंत्रित करा. तुझ्या इंद्रदेवाला स्वागत आहे. मी तुला अशी आज्ञा करतो की तुझ्या नृत्याविष्काराने माझे मनोरंजन कर. इंद्र दरबारी नाचे सोनपरी रंभा मेनका उर्वशी मी सुंदरी. इंद्र दरबारी नाचे सोनपरी रंभा मेनका उर्वशी मी सुंदरी. देव गण माझा संगे नाचूला करे छान 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 घुंगरू वाजले. मी तुझे हे स्वर्गलोक माझ्या स्वाधीन करण्यासाठी आणि या स्वर्गलोकांवर माझा अधिकार चालवण्यासाठी तर तू कुठलाही विलंब न करता तू तुझा हा स्वर्गलोक माझ्या स्वाधीन करून निघून जा. अरे त्रिपुरासुरा, तुला तुझ्या शक्तीचा गर्व झालाय. या इंद्रपुरीचा मी राजा आहे आणि इंद्रायणी तुझ्या कधी स्वाधीन करणार नाही. अरे इंद्रा, मी श्रीगणरायाची हजारो वर्ष तपश्चर्या करून त्रिलोकी शक्ती प्राप्त केली आहे. या पृथ्वी तलावरती असलेले ऋषी, राजे, महाराजे, सर्व जीव सजीव यांच्यावर हुकुमशाही करून मी तुझा हा स्वर्गलोक माझ्या ताब्यात घेण्यासाठी आलो आहे. तर तुम्हाला युद्धाचं आवाहन न करता तुझे साम्राज्य सोडून तू कुठेही निघून जा. नाही त्रिपुरासुरा, नाही. अरे तू राक्षस नाही, सैवान आहेस. देवावर आपले अधिराज्य गाजू इच्छितोस, हे कधी शक्य होणार नाही. अरे इंद्रा, ते शस्त्र उचलण्यापूर्वी विचार कर. अरे त्रिपुरासुरा,
जर तुझी एवढी प्रचंड शक्ती असेल, उचल तुझे ते शस्त्र आणि दाखव तुझा तो पराक्रम. पाहूया कोणाच्या अंगात किती सामर्थ्य आहे. आता इंद्र पडून गेला. आता इंद्र पळून गेला. आता या इंद्रपुरीचा राजा मी आहे. सारे अधिकार माझे आहेत. असाच जातो त्या ब्रह्मपुरीवर आणि स्वारीखंडास सज्ज होतो. मी तुझे हे सप्तलोक माझ्या स्वाधीन करण्यासाठी आणि या सप्तलोकांवर माझा अधिकार चालवण्यासाठी आला आहे. तर तू बऱ्या बोलाने तू तुझा हा सप्तलोक माझ्या स्वाधीन करून प्रथम निघून या ताज इंद्रलोक जिंकून त्या इंद्रलोकीचे सर्व अधिकार प्राप्त केले आहेत. मला त्रिलोकी शक्ती प्राप्त झाल्याने मला तुमचा देवांत सर्व ब्रह्मांड पृथ्वीलोक स्वर्गलोक याचा लवकरच राजा व्हायचा आहे. राजा तर तुम्हाला युद्धाचं आव्हान न करता
तू तुझे हे साम्राज्य सोडून तू कुठेही निघून जा. अरे त्रिपुरासुरा, असा एकाएकी गर्विष्ठ होऊ नकोस आणि तुझ्या शक्तीचा उपयोग या देवांवर करतोस. अरे हा तुझा कुठला न्याय आहे? शिवशंकराने सांगितल्याप्रमाणे या सृष्टीची रचना केली, सर्व जीव सजीव प्राणी मात्रांना उपदेश केला आणि ती तुझ्या स्वाधीन कसा बरं करणार? नाही त्रिपुरासुरा, ते कधीही शक्य नाही. अरे ब्रह्मा, पृथ्वीवरती मृत्यूयोग जिंकून पृथ्वी माता चिंतेत पडली. सर्व जीवजंतू प्राणी मात्र माझ्या हाकाराने मृत्यूमुखी पडले. आणि त्या स्वर्गलोकी इंद्राला सुद्धा युद्धात पराभूत करून इंद्रपुरी माझ्या ताब्यात घेतली. आणि आता मात्र ब्रह्मा, तुझ्या या ब्रह्मपुरीवर चाल करून आलोय, समजला? तू तुझ्या शक्तीचा उपयोग कसाही करू नकोस. हा येणाऱ्या काळ आणि वेळ सांगून जाईल. अरे ब्रह्मा, मी सांगतो ते नीट आहे. तुझे गुरुज्ञान मला शिकवू नकोस. अरे त्रिपुरासुरा, या सर्व जीव सजीव प्राणी मात्रांना मारून तुला काय मिळणार? अरे ब्रह्मा, तुझा उपदेश नको आहे मला. अरे त्रिपुरासुरा, तुला गुरुज्ञान करत नाही. अरे ही सृष्टी निर्माण केली, त्याचे रक्षण सुद्धा मलाच करायला पाहिजे. ब्रह्मा, तू सांगून ऐकत नाहीस माझे? मग कर सृष्टीचं रक्षण बघूया. दाखव तुझी दिव्य दृष्टी आणि कर माझ्यावर प्रहार. हो इंद्र. ब्रह्मा, किती वेळ झाला कार्यक्रम तुझा? आता मात्र ब्रह्म बोलून गेला ना, मी जास्त वेळ थांबणार नाही. थोडं या ब्रह्मपुरीचा राजा देखील मी आहे. आता मात्र राहिला तो वैकुंठ नगरीचा राजा विष्णू. वैकुंठना सांभाळ, सांभाळ.
लक्ष्मी, तुझ्या मनातील शंकेप्रमाणे मला देखील आज फार अस्वस्थ वाटत आहे. हे क्षीरसागरी शेषशाही विष्णू भगवंत वैकुंठनाथ, आम्ही स्वतः तुमच्या भेटीसाठी या वैकुंठ नगरीत विराजमान झालो आहोत. या सुराज या, तुम्ही आमच्या क्षीरसागरी वैकुंठ नगरी आलात त्याबद्दल तुमचे स्वागत आहे. परंतु असुराज, आज एकाएकी कोणती बरं प्रशंसा घेऊन आला आहात? हे वैकुंठनाथ, तुम्हाला आम्ही आदरानं आणि मानानं सांगू इच्छितो की तुम्ही तुमची वैकुंठ नगरी सोडून तुम्ही तर निघून जा. अरे त्रिपुरासुरा, अरे तुला एवढी कोणती बरं शक्ती प्राप्त झाली आहे की तू आज मला माझीच वैकुंठ नगरी सोडून जाण्यास सांगत आहेस? हे वैकुंठनाथ, आम्ही श्री गणरायाची हजारो वर्ष तपश्चर्या करून त्रिलोकी शक्ती प्राप्त केली आहे आणि आम्ही या त्रिलोकीचा राजा होणार. हा आमचा एकमात्र संकल्प आहे. अरे त्रिपुरासुरा, अरे जेव्हा जेव्हा या ब्रह्मांडावरती अधर्म वाढला तेव्हा तेव्हा मी नवनवीन रूपे धारण करून या अधर्माचा नाश करून या सत्य धर्माची स्थापना केली. या सृष्टीचा पालन करता म्हणून या सृष्टीवर येणाऱ्या प्रत्येक संकटाचे निवारण करणे हे माझे परम कर्तव्य आहे. म्हणे पालन करता. हे वैकुंठनाथ, निस्वार्थ मनाने तुम्ही तुमची वैकुंठ नगरी सोडून क्षीरसागरी जाऊन वासावे, अन्यथा युद्ध करण्यास प्रवृत्त व्हावे. मग बघू दे आम्हाला तुमच्या शक्तीचा प्रयास. अरे त्रिपुरासुरा, अरे शिवशंभूंनी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवाने या सृष्टीची रचना केली व मी या सृष्टीचा पालन करता तर मी माझी वैकुंठ नगरी कशी बरं सोडून जाऊ? अरे मूर्खासुरराज, अरे देवगणांना युद्धाचे आव्हान करतोस. अरे तुझ्या अंगात जर एवढं सामर्थ्य असेल तर स्वीकार युद्धाचे आव्हान आणि दाखव तुझा पराक्रम.
विष्णू देखील पळून गेला. आता या वैकुंठ नगरीचा राजा देखील मी आहे. आता मात्र राहिला तो वैकुंठाचा कैलासाचा शंकर भोलेनाथ. अरे भोलेनाथ सांभाळ जातो कैलास पर्वत. सार्थक झाले या जन्माचे, सार्थक झाले या जन्माचे. देखील रूप माझ्या शिव शंभूचे, देखील रूप माझ्या शिव शंभूचे. सार्थक झाले या जन्माचे, सार्थक झाले या जन्माचे. देखील रूप माझ्या शिव शंभूचे, देखील रूप माझ्या शिव शंभूचे. सार्थक झाले या जन्माचे, देखील रूप माझ्या शिव शंभूचे, देखील रूप माझ्या शिव शंभूचे. सार्थक झाले या जन्माचे, देखील रूप माझ्या शिव शंभूचे, देखील रूप माझ्या शिव शंभूचे. नारायण नारायण. भोलेनाथांच्या चरणी जय जयकार असो प्रभू. या नारद मुनी या. आज अचानक कैलासावर कसं बऱ्याने केलं? हे आदिमाया आदिशक्ती जगाचा पालन करता भोलेनाथ, तुम्ही असे बोलून या देवऋषी नारदाला का बरं लाजवत आहात प्रभू? का बरं लाजवत आहात? अरे नारदा, खरंच तुला विचारतोय, तुला लाजवत नाही? या सृष्टीवर काय चाललंय काय नाही हे तुम्हालाच माहिती असलं पाहिजे. मी ध्यानस्थ बसलेला असताना मला कसं बरं कळणार? नारायण नारायण. असुरराज त्रिपुरासुरानं आपल्या शक्तीच्या बळावर सर्वांचा नाश करून आपला एकमात्र अधिकार चालवत आहे. नारायण नारायण. अरे नारदा, मग त्या त्रिपुरासुराची शक्ती गर्वहरण करण्याचा प्रयत्न त्या इंद्र ब्रह्म विष्णू यांनी केला नाही? केला देवा केला. इंद्र ब्रह्म विष्णू यांना युद्धात पराजित करून सर्व देवतागण त्या गुहेमध्ये लपून बसले आहेत प्रभू. आणि आता असुरराज त्रिपुरासूर या स्वर्ग लोकावरती एकमात्र अधिकार चालवत आहे, एकमात्र अधिकार चालवत आहे. नारायण नारायण. मुनिवर्य, एवढी प्रचंड शक्ती आणि देवांना पराजित करण्याचं सामर्थ्य तर कोणाचे असावे? नारायण नारायण. भोलेनाथ, असुरराज त्रिपुरासूर आपल्या या कैलासावर सुद्धा आक्रमण करून येत असेल, आपण आपली काळजी घ्यावी,
नारायण नारायण भोलेनाथ आणि या पृथ्वीचे रक्षण करावे भोलेनाथ, या पृथ्वीचे रक्षण करावे. नारायण नारायण. जय जय गौरी शंकरा, जय जय गौरी शंकरा. प्रणाम महादेव. ये असुरराज ये, कैलासावर तुझं स्वागत आहे. बोल, आज इकडे कसं बरं येणं केलंस? हे महादेव, तुम्हाला माहितच आहे की मी त्रिलोकी विजयाचा संकल्प केला आहे. आज कैलास सोडून सर्वत्र माझं एकमात्र राज्य आहे. असुरराज त्रिपुरासुरा, त्यासाठी तू प्रशंसा पात्र आहेस. तुझ्या पराक्रमाने मी फार प्रसन्न झालो आहे. जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात तर तुम्ही माझा संकल्प पूर्ण करण्यास मला सहाय्य करा. कसलं सहाय्य त्रिपुरासुरा? या कैलास अधिकाराविना माझा हा त्रिलोकी विजयाचा संकल्प पूर्ण आहे. त्याला तुम्ही सहजच पूर्ण करा. मी कोणत्याही युद्धाशिवाय तुमच्याकडे हा कैलास पर्वत मागतो आहे. जर तुम्ही मला हा कैलास सुपूर्द केला नाही तर मला माझ्या वीर धर्माचे पालन करावे लागेल. अर्थात शक्तीचा प्रयोग करून मला या कैलासावर अधिकार करावा लागेल. असुरराज त्रिपुरासुरा, तुझ्यासोबत युद्धाची स्थिती उत्पन्न होणार नाही. तर तुम्ही त्वरित हा कैलास पर्वत सोडून त्या मंदारगिरी पर्वताकडे जावे. तेथे तुम्हाला काहीही कष्ट होणार नाही. जशी इच्छा त्रिपुरासुरा. शंकरा, अरे शंकरा, किती रे बोळा तू. माझ्या या त्रिपुरासुराच्या बोलण्याने तू तुझा हा कैलास पर्वत सोडून निघून गेला. शंकरा, भोलेनाथा, महादेवा, या शूरवीरांनो या. अरे पंचमहाभूतांनो या. या देवांनो या. या सुरराज त्रिपुरासुराच्या चरणावरती लोटांगण या. या ब्रह्मांडातील देवांना पराजित करून या ब्रह्मांडावर स्वामित्व करण्याचे सामर्थ्य या त्रिपुरासुराजवळ आहे. आता मात्र स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ
या ब्रह्मांडाचा स्वामी हा त्रिपुरा आहे, हा त्रिपुरा आहे. गणेशाच्या वराने आमचा 3 पुरे जिंकण्याचा संकल्प पूर्ण झाला. असुरा त्रिपुरासुराने सर्वत्र त्राही मजवले. त्रिलोकात त्याचे एकतर्फी राज्य आहे. समजत नाही त्याला कसे पराजित करावे. हो देवगणो, या पर्वतांच्या गोळीत लपून जीवन व्यतीत करणे फार कठीण झालं आहे. होय देवराज, लवकरच काहीतरी उपाय करावा लागेल, जेणेकरून आपले देवलन पुन्हा अधिकारात मिळेल. सर्व देवतागण, तुम्ही चिंता करू नका. यातून आपल्याला नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. नारायण नारायण, सुख दुःखाचे ते भोग, चुकले नाही कुणाला. सुख दुःखाचे ते भोग, चुकले नाही कुणाला. चुकले नाही हो कुणाला. हो संकट पडले हो देवाना. हो संकट पडले हो देवाना. सुख दुःखाचे ते भोग, चुकले नाही कुणाला. सुख दुःखाचे ते भोग, चुकले नाही कुणाला. चुकले नाही कुणाला. सर्व देवतागण, कोणत्या संकटामध्ये गुंतला आहात प्रभू? नारद मुनी, आपला तर ब्रह्मांडाच्या क्षणाक्षणाची माहिती हवी. आपल्यापासून असे काय लपले आहे? नारद मुनी, या त्रिपुरासुराने या त्रिलोकात सर्वत्र छळ माजवला आहे. सर्व देवतागण अवघे कर्तव्य शून्य झाले आहेत. नारद मुनी, आम्हा देवांना पुन्हा देवलोकात पदार्पण करणं असंभव वाटत आहे. नारायण नारायण, अखंड त्रैलोक्य ब्रह्मांडामध्ये स्वर्ग मृत्यू पाताळ, यामध्ये त्रिपुरासुराचा कोणही पराभव करू शकत नाही. नारायण नारायण. मग नारद मुनी, आम्ही देवांनी मिळून असे काय केले पाहिजे? तुम्ही सर्व देवतागण त्या श्री गणेशाला विसरला आहात. तो आदिमाया आदिशक्ती सर्वश्रेष्ठ पुत्र आहे. तुम्ही त्याची आदिपूजा केली नाही. श्री गणेशाची आदिपूजा करावी. श्री गणेशाला प्रसन्न करून घ्यावे. श्री गणेश स्वतः दर्शन देऊन तुमची मनोकामना पूर्ण करतील आणि मगच तुम्ही सर्व देवतागण त्या असुराज त्रिपुरासुराला संपविण्यास सफल व्हाल. प्रभू नारायण नारायण. देव हो, नारद मुनी सांगितल्याप्रमाणे आपण श्री गणेशाची आराधना करूया. हो देवगणो, चला कर. ओम
श्री गणेशाय नारायण नारायण सकळ जनांचा भाग्य विधाता गाऊन ये रणा आदि नमी नामी तुला पार्वतीच्या नंदना आदि नमी नामी तुला पार्वतीच्या नंदना गणेशाय नमः। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री गणेशाय नमः। देव हो, तुमची आराधना पाहून मी प्रसन्न झालो आहे। मी काय सेवा करावी सर्व देवता गणांची। हे गणराया, आपण दिलेल्या वराने असुराज खूप उन्मत्त झाले आहेत। हे गणेशा, या त्रिपुरासुराने आम्हा सर्व देवगणांना भयभीत करून सोडलं आहे। हे आदिविनायका, आम्हा सर्व देवांची काहीही मनोकामना नाही। आम्ही या सृष्टीच्या रक्षणासाठी तुमची आराधना केली आहे। हे गणेशा, कृपा करून आम्हा सर्व देवगणांना त्या दृष्ट त्रिपुरासुराला कसं संपवले जाईल त्याचा योग्य तो मार्ग दाखवा। देव हो, तुम्ही निश्चिंत राहा। क्रूर कर्मा त्रिपुरासुराचा पराभव लवकरच होईल। असुरांच्या अत्याचारापासून सर्वांचीच मुक्ती होईल। त्रिलोकात पुन्हा सत्य धर्माची स्थापना होईल। तत्पूर्वी मला प्रथमतः ब्राह्मणाचं रूप घेऊन त्रिपुरासुराच्या राजवैभवात जाऊन त्याला औषध करावे लागेल, म्हणजे त्रिपुरासुराने मिळवलेली सर्व शक्ती नष्ट होईल। तथास्तु देव हो, तथास्तु तथास्तु। लोकातील राज्यकर्ता सम्राट त्रिपुरासुर रुक्मगंधा आणि मुकुंदा यांचा पुत्र आणि इंद्राचा मानस पुत्र वृक्षमात्याच्या शिंकेतून निर्माण झालेला हा त्रिपुरासुर 5000 वर्षाची गणरायाची आराधना करून त्या गणरायाने मला अमृतत्व प्राप्त करून दिले। लोखंडाचे, सोन्याचे आणि रुपयाचे अशी 3 पुरे मला प्राप्त झाल्याने त्या गणरायाने मला त्रिपुराहे नाव प्राप्त करून दिले आहे। त्यामुळे या ब्रह्मांडाचा स्वामी हा त्रिपुराहे, हा त्रिपुराहे। महाराज त्रिपुरासुरांचा विजय असो। तुझा परिचय दे ब्राह्मणा। महाराज त्रिपुरासुर, माझे नाव कलाधर आहे। माझे कुठेही निश्चित स्थान नाही, पण मी सगळीकडे भ्रमण करत असतो। मग ब्राह्मणा, तुम्हाला सांग, तुझे जप, तप, व्रत, यज्ञ, पाठ, पूजा इतर कर्म कोणासाठी करतोस? तुमच्यासाठी महाराज। तुम्ही या त्रिलोकाचे सम्राट आहात, सर्वांचे भाग्यवत आहात। हो, तुमचा गौरव ऐकला म्हणून मी आलो तुमचं दर्शन घ्यायला।
ब्राह्मणा, तू माझा अतिथी बनून आलास. ब्राह्मणा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. बोल, तुझी काय सेवा करू. तू तुझी मनोइच्छित वस्तू मागून घे. तुझी इच्छा अवश्य पूर्ण केली जाईल. मी असं ऐकलं की तुम्ही गणेशांची कठोर तपश्चर्या करून त्यांची भरपूर आराधना केली आहे. ब्राह्मणा, हे सत्य आहे. मी तुमच्यासारखा गणेशांचा उपासक आहे. माझी अशी इच्छा आहे की कैलास पर्वतात श्री गणेशांची मूर्ती मिळावी आणि तिची मी पूजा करून माझे मी जीवन धन्य करीन. बस हीच इच्छा आहे तुझी? होय महाराज. अरे ब्राह्मणा, सध्या कैलास पर्वत माझ्याच स्वाधीन आहे. तर तुझी इच्छा अवश्य पूर्ण केली जाईल. मी असाच जातो त्या मंडारगिरी पर्वतावर आणि त्या उमंत शिवाला मारून ती प्राचीन मूर्ती घेऊन येतो. येतो महाराज. हे तथास्तु, तथास्तु. प्राचीन मूर्ती आणि देवगड गायब. अवश्य हा एक देवांचा ताव असणार. अगदी जाशील नाही एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून नाही रे नाही गुणाचे कोणी नाही रे
नाही कुणाचे अंती जातील एकलच प्राण्या माझे माझे म्हणून अंती जातील एकलच प्राण्या माझे माझे म्हणून नाही रे नाही कुणाचे बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाची सगे तोय नारायण नारायण कोण कुणाचे सगे तोय मेल्या मागे सर्व राहिला कुठं दिला धागे दोरे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नारायण माझे माझे या गाती गाती एकलच प्राण्या माझे माझे नारायण 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 त्रिपुरासुरा तुझा खेळ संपला नाही नारदा नाही तुझा मृत्यू काळ जवळ आहे कोणाचा मृत्यू अरे माझा नारायण नारायण अरे 5000 वर्षाची नारायणाची आराधना करून मला त्रिलोकी शक्ती प्राप्त झाली आणि तू मला या असुराला मृत्यूचा भय दाखवतोस नाही नारदा नाही मूर्ख त्रिपुरासुरा अरे मूर्ती अदृश्य झाली म्हणजे तुला कळलं पाहिजे होतं की तुझी शक्ती नष्ट झाली नारायण नारायण अरे देवानी त्या गणेशाला प्रसन्न करून तुझा मृत्यू मागून घेत आहे तुझा मृत्यू नारदा नाही त्या गजाननाने एक त्रिशूलधारी शस्त्र देऊन नारदा अरे त्या भोलेनाथाच्या हातून तुझा मृत्यू होईल नारायण नारायण अरे हा त्रिपुरासुर अमर आहे नारदा तुझा मृत्यू तुझा नारायण नारायण विनाशकाल विपरीत बुद्धी कसं वाटतंय त्या मृत्यूचं भय वाटतंय ना अरे वाटतंय ना त्या मृत्यूचं भय या पृथ्वी तलावरती जन्माला आला की मृत्यू अटळ आहे मृत्यू अटळ आहे नारायण नारायण येताना घेऊन आला सकाळ अरे जाताना घेऊन जाशील काय नको अभिमान करो भल्या मानला नको अभिमान करो भल्या मानला नारायण नारायण हे प्रभू नारायण वाटतंय ना का मृत्यू अरे बोला वैद्य बोलू नको रे
बसा. श्री गैरीबाई नाट्य मंडळ खानेवाडी सविनय सादर करीत आहोत त्रिपुरासुराचा वध. त्रिपुरासुराचा वध. अरे त्रिपुरासुरा, अरे तुला शक्तीचा फार गर्व झालाय. आता तुझा अंत निश्चित आहे. तुझा मृत्यू कायट आहे. अरे शंकरा, मी असुराज त्रिपुरासुर या ब्रह्मांडाचा काय दृश्य त्रिपुरासुरा, तू जर या ब्रह्मांडाचा काळ असशील तर मी या ब्रह्मांडाचा महाकाळ आहे. जग जन सामर्थ्य असेल तर स्वीकार आहे रणांगण. अरे हे तुझे पळून गेले होते आणि तुम्ही मिळून पाठाशी या त्रिपुरासुराशी नाही हे कथा. अरे त्रिपुरासुरा, दृश्य त्रिपुरासुरा, जो अधर्माने अत्याचार करतो तो माझ्या तोंडाला पात्र राहतो. तू जर या ब्रह्मांडाचा तुझा विधानचा जवळ असून तुझ्या सामर्थ्य असेल तर स्वीकार आहे.
आम्ही सर्व देवानी तुझा मृत्यू बघितला असुरराज, तुझा मृत्यू. पण तुला त्या शक्तीचा गर्व झाला. Oh